वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पार्ट 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आम्ही आलोय आमच्या न्यू फ्लॅटला साफसफाई करायला. तर आमचा ओनर आणि तिला घेऊन उभं राहायचं काय दारात वाजवा. आमच्या ओनरनी साफ करू नये दिली रूम, कारण तो बोलला की बाई करून घ्या. इथं संकटात नाही परिस्थितीत कामं आला तर ऐकून घेऊ भाई तुझा तेवढा. आता त्यामुळे आम्ही रूम साफ करायला लागलो. मी दाखवते तुम्हाला आमचा रूम. हा आहे आमचा हॉल. हे नाही हा 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 आमचा किचन. ही आमची फर्स्ट बेडरूम. बाई झालंय तुला हे होणार आहे इन्फेक्शन. ओके बाय. आमचा फर्स्ट बेडरूम. हे आमची गॅलरी. हे आमचं अपार्टमेंटची गल्ली. आमचा एरिया याला म्हणतात नाशिक. वाय आय एम लिव्हिंग इन नाशिक बिकॉज ऑफ नेचर. एवढं ग्रीनरी जे बाई शब्दात बया नाही करू शकत आपण. हे बघा. अजून एक बेडरूम आहे ती दाखवते मी तुम्हाला. ही एक बेडरूम. इकडे एक वॉशरूम आहे. इकडे पण एक वॉशरूम आहे आणि हा क्यूटचा मिरर आहे. बस आता मला पण कामाला लागावं लागल, नाही तर किती खराब आहे. अगं बाई ग बाई इन्फेक्शन होतं तुला इन्फेक्शन. चला आता आम्ही लागतो कामाला. बाय. वेलकम अगेन गाईज माय यूट्यूब चॅनल. आज माझा आवाज थोडा दमलेला आहे कारण पूर्ण रिकामी नावाने तो फिरतोय, त्याच्या मी थोडं हळू फिरतो. रिसेंटली आम्ही आता काय करतोय शिफ्टिंग चालली ना. शिफ्टिंग 4 दिवसापासून शिफ्टिंग. आता आम्ही सेटिंग करतोय घराची. सेटिंग घराची ओले नाही का. थोडे ओले भांडे थोडे निथरून टाकावं लागेल. एवढं काय नाही. केस खाली पडत फ्लेक्स भाई. आता किती लावतो बेडरूम तर लावतेस ना. मी माझं क्यूट न्यू रूममेट सांगतो तुम्हाला आज. दिसायला मला तिथे क्रश आला. मला दुसरी गोष्ट बडे येतो टाकाय घरात गेले ना म्हणजे असं पूर्ण असं घर सेट पाहिजे. तिथं काही न्यायची गरज नाही, तिथलं काही परत आणायची गरज नाही. मग ते कपडे घेऊन जायचं, तिथं राहायचं, परत कपडे उचलायचे, दुसऱ्या ठिकाणी जायचं. आप कहाँ थे ज्ञानी बाबा. चला तर जर कोणा त्यांच्या आयुष्यात रिअल स्ट्रगल पाहिजे ना, इन बॅचलर राहा आणि शिफ्टिंग करा. रिअल लाईफचं स्ट्रगल दिसून घ्या खरं ना. म्हणजे असं कोणतं सामान निघतं की जे कधी यूज बी नाही केलेलं. यूज नाही केलेलं सामानाचे 2 गद्दा नाही. तुझ्या फ्रंटला आले.
ते द्या मग आता आजारी की नाही ते नाही घेणार ते टाकून दे त्याला बोल नकोच आहे नकोच आहे त्याला भाई श्रद्धा आधी आर्ट क्राफ्ट पण मध्ये होते ए बाई मी काय आर्ट मध्ये नाही आहे आय आर्टिस्ट आहे फक्त How creative I am. Hi guys, welcome and welcome back to my YouTube channel. गाणं हेला हे ना कॉपी पेस्ट कॉपीराइट ते काय म्हणता हे करू करू काय हो प्रॅक्टिकल करू करू ते कॉपी पेस्टची सवय झाली ते कॉपीराइट हे बघ बसल्या ठिकाणी असे थोबाडे जगते हे लोक हे बघा हाय गाईज आज आमच्या इथं काय माहिती का प्रतीक्षाची जयंती आहे त्यामुळे आम्ही खूप छान असं डेकोरेशन केलंय मी तुम्हाला दाखवते आणि नवीन फ्लॅटला आलो पण पार्ट 2चा व्लॉग काही आम्ही बनवलाच नाही सो आता आजच्या व्लॉगमध्ये ज्या पहिल्या 2 क्लिप आहेत त्या मी पहिलेच ॲड करन आणि मग नंतर आज मी आमचा सेकंड फ्लॅट आहे ना तो दाखवल तुम्हाला ठेव ना आता टाकली नाही का म्हणजे ती बर्थडे गर्ल तयार होती आणि पुरी तिच्या स्टोऱ्या टाकताय मला असं कळतच नाही बाय बर्थडेला स्टोरी टाकणं इम्पॉर्टंट असतं का म्हणजे असं लोकांना दाखवावंच लागतं की हा आमची फ्रेंड आहे जा बडे द वन ऑफ इंट्रोवर्ट आमच्याकडे इंट्रोवर्टची कमी होती की अजून एक इंट्रोवर्ट येऊन गेली आणि शी इज ऑल्सो व्लॉगर ही आमची दीदी आहे नवीन सो म्हणजे मी तर पहिले दगडी चाळीत वाव यू लुकिंग सो ब्युटिफुल आणि डेकोरेशन सुद्धा बर्थडे गर्ल सारखंच ब्युटिफुल आहे ए भाई लाईट लाव ना डेकोरेशन दाखवते ओ बर्थडे गर्ल उभे राहत तिथं ये बर्थडे गर्ल आणि हा आमचा डेकोरेशन थँक्यू गाईज वेलकम हे असे बसले केकचा वाट पाहत केकवाला बाबा कुठपर्यंत आलाय समुकसा या आमचा केकवाला बाबा येतोय कवडे ताईंना असं वाटतं की त्या म्हणजे अशा अशा असं मुस काढतो बडे गर्ल स्मार्टेस्ट वन वाव आज बर्थडे गर्ल वरती स्पॉटलाइट आहे गाईज ओ माय गॉड सी सो हॅपी म्हणजे हॅपी स्लोकस भुरी कर राहिले तू ना थांबा ड्रेस खूप छान दिसतोय हा ड्रेस 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 केकवाल्याची वाट बघतोय असे सगळे असे बसले केक खाण्यासाठी हे बघा हे केक खाण्यासाठी बसले हे एक Happy birthday to you. Happy birthday to you. डिअर प्रतीक्षा थँक्यू हॅपी बर्थडे सगळं सेट झालं आहे गाईज प्लस माझी तब्येत पण थोडी खराब झाली आहे कारण शिफ्टिंगच्या ताणामध्ये खूप स्ट्रेस झाला पण इट्स फाईन
काही दिवसात आम्ही एकदम सेटल होऊन जाऊ इथं. आणि मग काय सेटल झाल्यावर काहीच करणार आहे, सेटलच व्हायचंय. काय बोलते माझं मला पण नाही समजते, पण मी काहीतरी बोलते. मी अरे तपकी ट्रायल काढेल होतं लोकांनी की पुढे चालून असं सगळ्यांसोबत घडणार आहे म्हणून. तुला माहिती का हे असं म्हणजे असं मदत आपणच नाही खूप साऱ्या जणांचं होतंय. ते एकदम व्हायरलच असन भाई. कोरोना कसा आला होता एक ते एकदम म्हणजे एका सेकंदात केलेली गोष्ट विसरतं आणि म्हणजे त्याच्या पहिले सगळं आठवतं. बरं कुठून उठलो होतो, कुठं बसलो होतो, पण जी गोष्ट आता तेव्हा पाहिजे ना हे कुठं ठेवले तेच आठवत नाही. माझा अर्थ तो बी एखादा रोगच आहे. लोकांना ऐकू कोण राहिलं, हे लोक ऐकू.